हॅलो हाय सर्वांना, ओम साईराम. तर बघा हे प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज मी साध्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती सांगत आहे. सर्वात आधी आपल्याला पूर्ण लांबी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ 1 इंच ॲड केले. त्याच्यानंतर 5.25 इंच शोल्डर घेतलं वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला. आणि साईडने चेस्टचा मेजरमेंट घेतला मी. छातीचा चौथा प्लस 1.5 इंच आणि कमरचा चौथा प्लस 2.5 इंच घेतले. बघू शकता तुम्ही, मी हे शॉर्टकटमध्ये व्हिडिओ टाकत आहे. तर बघा अशा प्रकारे छातीचा चौथा म्हणजे 34 इंच छाती आहे याची. तर मग मी 8.5 इंच घेतले आणि 1.5 इंच छातीमध्ये एक्स्ट्रा घेतले. आणि कमरमध्ये सुद्धा मी कमरचा चौथा घेतला. 28 कमर आहे, 7 इंच प्लस 2.5 इंच मी कमरमध्ये एक्स्ट्रा घेतले. तर बघू शकता हा मी बाहेरचा आकार 1.5 इंचावरती असा कापून घेतला, म्हणजे आखून घेतला आधी. त्याच्यानंतर मग मी कटिंग करून घेतला. आणि बॅक साईड जो आहे जसाचा तसा आपल्याला असे ठेवायचा आहे व्यवस्थितपणे. आणि हे बघू शकता तुम्ही, जसा बॅक साईड आहे तशी पूर्ण आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग मी इथे समोरचं मेजरमेंटनुसार मग मी आखून घेते. तर बघा आता इथे सर्वात आधी मी साईडने 1.5 इंच वाढवत आहे आणि वरच्या साईडला जे आहे पावडीभर वाढवत आहे. बघू शकता तुम्ही 80 सेंटीमीटरमध्ये मी हा ब्लाऊज कटिंग करत आहे. परत मी बगलचा माप घेतला आणि शोल्डरचा माप घेतला. 5.25 बगल आणि 5.25 शोल्डर अशा प्रकारे मी आखून घेतला. आणि हा 1 इंचावरती आतमधला आकार असा देऊन दिला. आता आपल्याला सरळ सरळ बस्ट पॉईंट घ्यायचा आहे. तर बघा इथे मी 9.5 वरती बस्ट पॉईंट घेत आहे आणि रुंदीला मी 3.5 घेत आहे. बस्ट पॉईंट जो राहील तो लेंथनुसार राहील आणि जो आडवा जो पॉईंट राहील तो लठ्ठ किंवा बारीक याच्यानुसार राहील. आणि असा बगलमध्ये राऊंड आकार दिला आणि हा पण 1.5 इंच बाजूला घेऊन मी असा राऊंड आकार दिला. तर तुम्ही बघू शकता मी समोर सगळं जे आहे याच्यामध्ये कट केला नाही आहे, कारण तर याच्यामध्ये डिझाईनचा गळा सांगितला आहे तिने, म्हणून मग मी डिझाईनचा गळा याच्यामध्ये टाकत आहे. बघू शकता आतमधला आकार अशा प्रकारे कटिंग करायचे, साईडने वगैरे असं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला हा प्रिन्सेस कट साईडने कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकता 1.5 इंचाचा टक्स पण आपल्याला असा कटिंग करून बाजूला काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग इथे येईल मी आता डायरेक्ट बाहीचा मेजरमेंट घेत आहे. बघू शकता तुम्ही 3.5 इंच याची लेंथ आहे. तर बघा याची लेंथ 3.5 आहे. त्याच्या सरळ सरळ 1.5 इंच ॲड केले अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे. आणि दंडघेर 5.5 प्लस 1.5 आणि 5.5 मध्ये 1 इंच ॲड केला मी, 6.5 घेतला आणि त्याच्यामध्ये मग 2 इंच आणखी ॲड केले जास्तीचे. आणि मी शॉर्टकटमध्ये बाहीचा व्हिडिओ टाकत आहे, कारण मी ऑलरेडी बाहीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. सेंटरमध्ये कट द्यायचा आहे आपल्याला, असा साईडने पण कटिंग करून घ्यायचं आहे. आता आतमधला आकार आपण कटिंग करून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे हा आतमधला आकार झाला आहे. तर अशी साधी आणि सोपी इझी कटिंग आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा मी कापड टाकून घेते आणि व्यवस्थित पूर्ण सगळं कट करून घेते. तर बघा हा बाहीच्या साईडला येईल, काठाचा भाग मी बाहीच्या साईडला घेत आहे. एकाच साईडने आहे, तर मग हा 2 साईडने जेव्हा असते काठं, तर एक साईडच्या बॅक साईडवर आणि स्लीव्जवर असं येतात, पण एका साईडने असल्यामुळे मग मी लेसची डिझाईन इथे टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साईडने थोडं जास्तीत जास्त एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा खालच्या दिशेने व्यवस्थित करून घेत आहे. आणि हा बॅक साईडसुद्धा आपला कटिंग करून झाला आहे. तर इथे जे आहे मी आता समोरचा पार्ट कटिंग करणार आहे. बघू शकता तुम्ही प्रिन्सेसचे दोन्ही पार्ट कटिंग करून घेणार आहे. अशा प्रकारे राऊंडमध्ये कटिंग करत आहे. बारीक मापाचं ब्लाऊज असल्यामुळे कपडा ॲडजस्ट करायची एवढी काही गरज नाही, कारण बारीकच मुलीचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं मग कपडा भरपूर आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मग हे सर्व मी कटिंग करून घेत आहे. बघा अशी साधी आणि सोपी शॉर्टकटमध्ये इझी कटिंग आहे आणि फिटिंगला पण छान आहे. बघू शकता आपली कटिंग झाली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.